महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित राजा शिवाजी हा चित्रपट येत्या 1 मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनाला जगभरात प्रदर्शित होणार आहे. 100 कोटींचं बजेट असणाऱ्या आणि एकूण 6 भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. राजा शिवाजी चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांना आवडलाय. अजय अतुलचं संगीत आणि अभिनेता रितेश विलासराव देशमुखांचं दिग्दर्शन आणि अभिनय याशिवाय जिनिलिया देशमुख आणि मराठी आणि बॉलिवूडमधली तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. पण या चित्रपटाची चर्चा होत असतानाच काही नेटकऱ्यांनी मात्र राजा शिवाजी चित्रपटाचं नाव छत्रपती शिवाजी असं का ठेवलं नाहीये असा प्रश्न उपस्थित केला आहे. खरं तर सध्या शिवाजी कोण होता या पुस्तकावरून मोठा वाद सुरू आहे. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याच्या कारणावरून हा वाद आहे. पण मग रितेश देशमुख यांनी राजा शिवाजी हे नाव का घेतलं पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत राजा शिवाजी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील बहुप्रतीक्षित ऐतिहासिक चित्रपट येत्या 1 मे 2026 रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होतोय. तब्बल 100 कोटींचं बजेट असणाऱ्या या चित्रपटाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबई फिल्म कंपनी या चित्रपटाची निर्माती आहे. पण काही नेटकऱ्यांनी मात्र सोशल मीडियावर कमेंट करत राजा शिवाजी चित्रपटाचं नाव छत्रपती शिवाजी असं का नाहीये असा प्रश्न विचारला आहे. मात्र या प्रश्नाचं उत्तर हे रितेश देशमुख आणि मुंबई फिल्म कंपनीने 2020 रोजी जाहीर केलेल्या एका व्हिडिओमध्ये मिळतं. या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील चित्रपट 3 भागांमध्ये प्रदर्शित केले जाणार आहेत असा प्रस्ताव होता. यामध्ये पहिल्या चित्रपटाचं नाव शिवाजी, दुसऱ्या चित्रपटाचं नाव राजा शिवाजी आणि तिसऱ्या चित्रपटाचं नाव छत्रपती शिवाजी असतील असे संकेत देण्यात आले होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांच्या 3 भागामधील दुसरा भाग म्हणजेच राजा शिवाजी हा चित्रपट आता प्रदर्शित होणार आहे. यामध्ये शिवरायांचा बाल शिवाजी ते रयतेचा राजा होण्यापर्यंतचा प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून रितेश देशमुख यांनी उलगडला आहे आणि त्यामुळे या चित्रपटाचं नाव राजा शिवाजी असावं अशी शक्यता आहे. तर यानंतरचा दुसरा भाग म्हणजे छत्रपती शिवाजी या नावाने येऊ शकतो. अर्थात रितेश देशमुख यांच्या मुंबई फिल्म कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसली तरी सुद्धा 2020 मध्ये रितेश देशमुख यांनी जाहीर केलेल्या व्हिडिओमधून राजा शिवाजी या चित्रपटाच्या नावाबाबत नेटकऱ्यांच्या मनात असणारी शंका दूर होऊ शकते. खरं तर अभिनेता रितेश देशमुख यांनी जवळपास 10 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी काम केलं आहे आणि हे स्वप्न पूर्ण होत असताना राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च वेळी त्यांची पत्नी जिनिलिया देशमुख भावूक झाल्याने डोळ्यात अश्रू आले होते. हेही सगळ्यांनी पाहिलं. खरं तर या चित्रपटात रितेश देशमुख छत्रपती शिवरायांची मुख्य भूमिका साकारणार आहे हे निश्चित होतं. तर चित्रपटाचं दिग्दर्शन रवी जाधव करणार होते. मात्र काही वैयक्तिक कारणामुळे रवी जाधव या चित्रपटाचा भाग होऊ शकले नाहीत आणि ते या प्रोजेक्टमधनं बाहेर पडले. त्यानंतर 2020 मध्ये पुन्हा एकदा रितेश देशमुख आणि मुंबई फिल्म कंपनीने सैराट फेम दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार करणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र 2020 मध्ये आलेली कोरोना महामारी आणि इतर काही कारणांमुळे या चित्रपटाचं काम पुन्हा थांबलं आणि नागराज मंजुळे सुद्धा या चित्रपटातून बाहेर पडले. त्यानंतर मग स्वतः रितेश देशमुखने अभिनय, लेखन आणि निर्मितीसह या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा स्वतःच्याच खांद्यावर घेतली आणि चित्रपट पूर्ण केला. मराठी आणि बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात काम केलंय. अभिनेता संजय दत्त या चित्रपटात अफजल खानाच्या भूमिकेत दिसणार असून अभिषेक बच्चन या चित्रपटात शिवरायांचे थोरले बंधू संभाजी भोसले यांची भूमिका साकारत आहे. तर जिनेलिया देशमुख ही या चित्रपटात सईबाई राणी सरकार तर अभिनेत्री भाग्यश्री जिजाऊ महासाहेबांची भूमिका साकारली आहे. त्यामुळे येत्या 1 मे प्रदर्शित होणाऱ्या राजा शिवाजी या चित्रपटात शिवरायांचे बालपण ते रयतेचा राजा होण्यापर्यंतचा प्रवास मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. दरम्यान हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या महाराष्ट्र कट्टाला आत्ता लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.